कोविडच्या कार्यकाळात हे जो ऑक्सिमीटर आहे ना 800-900 रुपयाचं भेटते, हे सुद्धा तुकाराम मुंडेने 8,000 आणि 11,000 मध्ये खरेदी केला होता. 1,000 ची वस्तू 7,000 आणि 11,000 मध्ये खरेदी केली त्यांनी. इमानदार नाही असं म्हणायचं आपल्याला. हे प्रूफ आहे. मग तुकाराम मुंडेंचं जे बदली झाली हो. त्यात अशी राजकीय चर्चा अशी होती किंवा मग जे सामान्य जनतेपर्यंत ज्या माहिती पोहोचल्या की कुठल्या तरी केसमध्ये ते गडकरी साहेबांसुद्धा भेटले आणि त्यानंतर जे आहे ते त्यांना बदली करण्यात आली. असं काही राजकारण होतं का की ते त्यांच्यापर्यंत गेले होते, चुकी झाली काही गोष्टीसाठी, असं काही होतं का? हा विषयावर मी काही पण बोलणार नाही. हे बातमी बरोबर आहे का? विषयावर मी काही बोलणार नाही. गडकरी पर्यंत मी गेले होते फक्त का? एवढाच बोलू शकतो की नागपूरचा ठीक आहे, आता काय कोणी घ्यायला का तयार नाही तुकाराम मुंडेला. नाही, ते खूप इमानदार आहेत म्हणून काही नेत्यांना पटत नाही असं मत. तो विमिजिकल आहे. तो विमिजिकल आहे. मी तो सभागृहात बोललो की यांच्या लहानपणी एखादा नेत्यासोबत त्यांचा वाद झाला असेल आणि तो पिक्चर त्यांच्या डोक्यात आहे म्हणून नेता दिसला की त्यांची तब्येत बिघडते. तो नेत्यांबद्दल त्याच्या मनात काय आहे ते सांगता येत नाही. म्हणून नेता दिसला की त्यांची तब्येत बिघडते आणि ते काहीतरी उटपटांग वागणं सुरू करते. सोबतच आपल्या सोबतचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांची वागणूक बरोबर नाही. तुम्हाला सांगायला काही अडचण नाही, कोविडच्या कार्यकाळात हे जो ऑक्सिमीटर आहे ना 800-900 रुपयाचं भेटते, हे सुद्धा तुकाराम मुंडेने 8,000 आणि 11,000 मध्ये खरेदी केला हो. आणि नागपुरात औषध भेटत नाही म्हणून अमरावतीमधनं खरेदी केला. आणि एक असा माणसाला महानगरपालिकेत त्याने हेल्थ ऑफिसर केला ज्याचं राहणं अमरावतीमध्ये आहे. हे सर्व काय दर्शवते? इमानदार आहे तो. बिल आहे त्याचे बिल. 1,000 ची वस्तू 7,000 आणि 11,000 मध्ये खरेदी केली त्यांनी. इमानदार नाही असं म्हणायचं आपल्याला. हे प्रूफ आहे. आणि आम्ही तुमच्या समोर बोलत आहोत. तुम्ही जेव्हा दाखवणार तो सगळ्यांसमोर जाईल. मी सभागृहात प्रूफ सोबत भाषण दिलाय. सभागृहात माझ्या भाषण हाऊसची प्रॉपर्टी आहे. जर हे चूक राहिली असती तर तुकाराम मुंडेने माझ्यावर डिफॉर्मेशन नाही केलं असतं. सभागृहात तुम्ही हे बोललो आहे. हे बोललो आहे मी. सर्व बोललो आहे. 1,000 7,000 घेतली. 7,000 घेतले. ऑक्सिमीटर जे आपण ऑक्सिजन चेक करण्यासाठी घेतो, प्रत्येकाच्या घरी होता कोरोनामध्ये ऑक्सिजन चेक करण्यासाठी. मला इंटरेस्ट या गोष्टीत आहे की त्यांची बदली झाली का? त्यांची बदली तुम्ही त्यावेळेस कदाचित महापौर होते, तुमच्या कार्यकाळातच झालं. त्यांची बदली संदीपजी जोशी महापौर असताना झाली. संदीपजी महापौर असताना ऑगस्ट महिन्यात 26 ऑगस्टला त्यांची बदली झाली. मी 6 जानेवारीला महापौर बनलो. ऑगस्ट मध्ये त्यांची बदली झाली आणि मी जानेवारीला महापौर बनलो. माझ्या कार्यकाळात नाही झाली. हा, त्यांच्या बद्दल जे खरी माहिती मी सभागृहात दिली त्या माहितीमुळे राज्य शासन कदाचित जागृत झाला असेल आणि त्यांची बदली केली असेल असं मला वाटतं. राज्य शासन त्यावर तुमचंही नव्हतं ना त्यावेळेस, तर काँग्रेसच्या आघाडी. तुमचं जे माहितीमुळे त्यांची बदली झाली असं नेमकं मत आहे आपलं. आम्ही त्यांच्याबद्दल जे माहिती सभागृहाच्या माध्यमातून दिली ती माहिती अखबारच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी दिली. एबीपी माझ्याने माझ्या 22 मिनिटाचा इंटरव्ह्यू पूर्ण महाराष्ट्रात दाखवला. एबीपी माझ्यासारख्या चॅनलने 22 मिनिट मला दाखवणार. कारण ज्या अधिकारीची छबी इमानदार अधिकारी म्हणून होती त्याबद्दल मी पुरावेशह डॉक्युमेंटल एव्हिडन्स दिले की हा माणूस कसा चोर आहे म्हणून हे सर्व घडलं. चोर आहे म्हणून म्हणजे आता खूप मोठा स्टेटमेंट आहे. जनता त्यांच्या समर्थनात आहे. हो, मला माझा विरोध केला ना जनतेने. आताही करतील जर हा व्हिडिओ हे होईल तर. मला काही अडचण नाही ना. मला काही अडचण नाही. ठीक आहे. दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर.